औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर तालुक्यातील मौजीकुंडी तालुका उत्तर सोलापूर येथे असलेल्या कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये 11 महिला, 9 ग्राहक तसेच बारचा व्यवस्थापक व मालक यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बारमध्ये महिला तोडके कपडे परिधान करून अश्लील हावभाव करत संगीताच्या तालावर नृत्य सादर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 17 मार्च 2026 रोजी छापा टाकला. छाप्यादरम्यान बारमध्ये सुरू असलेले अश्लील नृत्य पाहून ग्राहकांकडूनही अश्लील वर्तन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व संबंधितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी भीमराव उत्तम खंडागळे यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी साऊंड बॉक्स, रोख रक्कम, मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट असं एकूण 5,12,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी रामेश्वर कोडक करत आहेत. दरम्यान या कारवाईमुळे पोलिसात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर वर्तनावर पोलिसांकडून कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.